त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर गावातील ग्रामपंचायतीचे बांधकाम हे सुरू आहे. मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. जनसुविधा योजनेमधून एकूण 15 लाख रुपयांचं हे काम असून हे काम ग्रामसेवक आणि भाऊसाहेब सरपंच यांच्या मनमानी कारभाराने होत असल्याचे हे आरोप ग्रामस्थांनी केले. हे काम मासिक मीटिंगवर किंवा ग्रामसभेवर न घेता ग्रामपंचायत मधील कोणत्याही सदस्याला विचारत न घेता सुरू असल्याचा आरोपही करण्यात आलाय. गावातील सदस्य आणि ग्रामस्थ यांनी पाहणी केली असता हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचंही निदर्शनास आलंय. तर या कामाची चौकशी होऊन बोगस प्रतिनिधी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा प्रशासनावर कठोर कारवाई केली जाईल अशी मागणीही ग्रामस्थ सदस्यांनी केली आहे. ग्रामपंचायत सदस्य वरसवीर ते आरती नवसू देशमुख बोरपाडा ग्रामपंचायत सदस्य दोनराम देवराम भोळे ग्रामपंचायत सदस्य. हे ग्रामपंचायत काम 15 लाखाचं एस्टिमेट असून हे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. याला कोणचं काम चांगली बळदाटी नाही दिलेलं आहे. त्याला एकदम ते धसले जाईल गद्दरी. हे ठेकेदार हे ग्रामपंचायत मार्फत काम चालू आहे. सरपंच ग्रामपंचायत मार्फत काम चालू आहे. याने हे काम एकदम अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. याची काम सोयीस्कर माहिती चौकशी व्हावा, हे काम बंद पाडण्यात यावं. ग्रामपंचायत सदस्य वरसवीर जे याचं ऑफिस आहे ग्रामपंचायत कार्यालय आहे ते 15 लाखाचं एस्टिमेट आहे त्याला. ते अतिशय एकदम निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. म्हणजे काम कोण करवले? कामाचं ठेकेदार कोण आहे? ते ग्रामसेवक सरपंच उपसरपंच हे तिघा मिळता काम करू राहिले. आम्ही ग्रामपंचायत सदस्य असून आम्हाला विश्वासात न घेता का आम्हाला त्याचं कुठलं काही माहिती त्यांनी सांगितली नाही. परचेपर काम चालू केलं त्याने. आता ते काम पाऊस पडल्यानंतर ते खाली दाबलं गेलं डायरेक्ट. त्याने जे भरावरती काम केलं त्याला काम एकदम बोगस पद्धतीचं काम चालू आहे. कामाची बुधा पाऊंडोरे वरसवीर ग्रामपंचायतमधील ग्रामपंचायत कार्यालयाचं काम चालू आहे. साधारण एस्टिमेट हे 15 लाखाचं आहे आणि जे काम चालू आहे हे ग्रामसेवक सरपंच आणि उपसरपंच यांच्या माध्यमातून चालू आहे. या कामाला कोणताही ठेकेदार नाही, ते स्वतः ठेकेदार आहेत आणि जे काम केलेलं आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे. ज्या कामाची पद्धत ही ग्रामसभेवरती आणि मासिक मीटिंगवर घेतली जाते आणि आमच्यासोबत इतर ग्रामपंचायत सदस्य पण आहेत, त्यांना विश्वासात न घेता किंवा कोणत्याही नागरिकाला विश्वासात न घेता हे काम त्यांनी बोगस पद्धतीने केलं आहे. सदर कामाची चौकशीकरिता आज आम्ही अभियंता GA मॅडम देवरे यांना निवेदन दिले. सदर काम बंद करण्यात यावा आणि ते काम पुन्हा नव्याने करून देण्यात यावं ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आणि गावच्या वतीने आणि आमच्या सदस्याच्या वतीने मागणी करतो. हे काम जर नव्याने करून दिलं नाही तर आम्ही पंचायत समिती बांधकाम विभागावरती तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल हे मी शासनाला आश्वासन देतो किंवा एक जाहीर आवाहन म्हणून करत आहे आणि थांबतो. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी रवींद्र माळेकर, त्र्यंबकेश्वर.